तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। धाकटे समुद्रात मृत्यूच्या दाढेतून वाचवले दाम्पत्य, स्थानिक मच्छीमार पोलिसांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन, समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी। बोगस औषध पुरवठा करणाऱ्या 5 कंपन्यांकडून रायगडला देखील पुरवठा केल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक यांचा याबाबतचा धक्कादायक खुलासा। वीज प्रश्नी कुडाळमधील पिंगुळीवासियांची महावितरणावरती धडक, 8 दिवसांचा अल्टिमेटम अन्यथा आंदोलन छेडणार। आणि एसटी मधील खासगी बसेसचा महाडमधील प्रवाशांना त्रास, चालकांच्या मनमानीमुळे आरक्षण सुविधा रद्द, खासगी ठेकेदारांना वरिष्ठ पातळीवरील वरदहस्त। आता पाहूया सविस्तर वृत्त। भाट्टे समुद्रात समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आलाय। भाट्टे समुद्रात कोहिनूर पॉइंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेले, मात्र येण्यासाठी वेळ झाला असता समुद्राला भरती आली, त्यामुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावरती आदळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकले। जीवघेण्या प्रसंगात काय करावे असे असताना या दाम्पत्याने शहर पोलिसांकडे संपर्क साधला, मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या। याच वेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुड्डे या दाम्पत्यांसाठी देवदूत ठरलेत। जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले। जीवाची सुटका होताच दोघा दाम्पत्याने दोघा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानलेत। माणगाव तालुक्यातील मौजे उणेगाव येथे गावठाणालगत इंडस कंपनीचे टॉवर आहे। भरवस्तीला लागूनच काम केले गेले असल्याने ग्रामस्थांनी याचा विरोध केला होता। त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीस काम थांबवण्यासाठी अर्ज देखील केला होता। तरी देखील टॉवरचे काम पूर्ण होऊन टॉवर सुरू करण्यात आला आहे। ग्रामपंचायत व प्रशासन हे टॉवरचे काम थांबवण्यात यावे अशी नोटीस काढली होती, परंतु त्याला न जुमानता मनमानी करीत टॉवर गावठण व मानवी वस्तीलगत बांधण्यात आला आहे। नेटवर्क टॉवर मधून निघणाऱ्या लहरींचा मानवी जीवनांवरती परिणाम होणार, तसेच या टॉवर लगत अनेक घरे आहेत। उद्या जर हा टॉवर पडला तर कितीतरी जीवित व आर्थिक हानी होऊ शकते, हेच ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना सांगितले। तक्रार करूनही टॉवर उभारण्यात आल्याने ग्रामस्थांवरती अन्याय झाला असल्याचे बोलले जात आहे। उणेगाव ग्रामपंचायत मनमानी कारभारामुळे मानवी हक्कांसाठी सामान्य जनतेस वेठीस धरले जात असल्याचे ग्रामस्थ निलेश सत्वे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे। आज या ठिकाणी 28 तारीखची जी तहकूब ग्रामसभा होती त्या संदर्भात आज या ठिकाणी विषय घेण्यात येणार होते। आज त्याप्रमाणे इथे मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामसभेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, परंतु विषय पटलावर फक्त एक खर्चाचा एक विषय घेऊन सरपंच, माजी सरपंच जे राजू शिर्के आहेत यांनी सरपंच, आताच्या सरपंच त्यांच्या मिसेस आहेत शुभांगी शिर्के यांना आणि ग्रामसेवक यांना सदर दमदाटी केल्या पद्धतीने हे विषय घेऊ नका की हे विषय घेऊन नंतर घ्या असं चुकीचं दमदाटी करून ती सभा उधळून लावली। त्याचप्रमाणे कुठलाही विषय त्यांनी सभापटलावर घेऊ देणार इथं तसं पाहायला गेलात तर गावामध्ये जे टॉवर आहे ते अतिशय लोकवस्तीमध्ये आहे, आजूबाजूला गजबजलेली वस्ती आहे, आजूबाजूला शाळा आहे, बालवाडी आहे आणि टॉवरच्या रेडिएशनमुळं आपण प्रत्येक ठिकाणी खूप ठिकाणी ऐकले की रेडिएशनमुळे त्रास होतोय। आणि हे सगळं गंभीर विषय असताना सुद्धा कुठलीही 15 दिवसापूर्वी दिलेले आम्ही अर्ज असून सुद्धा सरपंच बाई सरळ खोट्या बोलत होत्या की आम्हाला कुठले अर्ज आलेले नाहीत आणि आम्ही त्याच्यावर विषय आता घेणार नाहीत, आम्हाला मातीला जायचं आहे, आमच्या गावामध्ये मैत झाले असं सांगून सरपंच बाईंनी माजी सरपंच त्यांचे जे मिस्टर आहेत राजू शिर्के यांच्या सांगण्यावरून सभा अक्षरशः 10 मिनिटांमध्ये संपवून सरळ ग्रामपंचायतून बाहेर पडल्या आणि जे विषय होते ते तसेच राहिले। असे जर गावामध्ये कुठल्याही प्रकारची कुठलीही कंपनी येऊन कुठलीही चुकीची गोष्ट गावामध्ये करेल तर त्याचा त्रास हा आम्हाला जाणवतोय।
आम्हाला होऊ शकतं पुढे कायमस्वरूपी. आणि ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कुठल्याही प्रकारची तिथे वक्तव्य करायला तयार नाहीत. ग्रामपंचायत जी आता ज्या पद्धतीने चालली ती अतिशय घाणेरड्या पद्धतीने सुरू आहे. ती ग्रामपंचायत आज वाव्याची एक सरपंच, माजी सरपंच उनेगावची ग्रामपंचायत चालवते असं सरळ चित्र आहे. सरपंच राजू शिर्केंनी सुद्धा त्यांना सांगितलंय की तुम्ही यांना चौकात न्या आणि यांना जे काय असेल ते बघा. माणुसकीच्या दृष्टिकोनातून ग्रामसभेमध्ये जे विषय घ्यायला पाहिजे ते न घेता परस्पर विषय संपवून असेच पळवाट आताचे जे सरपंच आहेत त्या घेतात. त्यांना मला वाटतं पुरेसा अनुभवसुद्धा नसावा आणि ते संपूर्ण जो कारभार आहे ते आपल्या नवऱ्याला म्हणजे माजी सरपंच राजू शिर्के यांना विचारून ते म्हणते तेवढं नाही त्यांच्या सोयीपुरतं इथं काम करतायत नाही त्या निघून जात आहेत की सदस्यसुद्धा त्याच्यावर हा मिळून ते विषय असे दाबले जातात. 9 सदस्य की 11 सदस्यांपैकी 4 सदस्य येतात, 4 सदस्य येत नाहीत. ही जी मिलीभगत आहे त्याच्याने आमच्या गावाची पूर्णपणे वाट लागणार आहे. आपापसामध्ये गावामध्ये वाद होऊन भांडणं होतील आणि मारामारी होणार आहेत. मला कळलं पाहिजे की एक सर्वसामान्य माणसाने गावामध्ये कशी जगायचं. महाराष्ट्रामध्ये 5 बोगस औषध कंपन्यांकडून 11 जिल्ह्यात औषध पुरवठा झाल्याची बाब समोर आल्यानंतर अनेक नवनवीन पुरावे समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याच कंपन्यांकडून राज्यातील 11 जिल्ह्यात या कंपन्यांची औषधे जात असल्याचं समोर आलंय. या औषध कंपन्या केरळ, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये निर्मिती करत असल्याचं समोर आल्यानंतर येथील माहिती राज्याच्या औषध नियंत्रण मंडळाने मागवली. प्रत्यक्षात या ठिकाणी या कंपन्याच नसल्याचं निदर्शनास आले. यानंतर या कंपन्यांकडून कुठे कुठे औषध पुरवली गेली असल्याचा अहवाल मागवला असता एकूण 11 जिल्ह्यात बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश आहे. याबाबत रायगड जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने काय म्हणाले आहेत ते पाहूया. आज सकाळी वृत्तपत्रामध्ये अशी एक बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये तुळजाभवानी यात्रेच्या दरम्यान जो काय औषध विविध जिल्ह्यातून पुरवले होते त्याच्यामध्ये अमॉक्सिसिलिन नावाची औषधी पुरविण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातूनही त्यावेळेस ती औषधी पुरविण्यात आली होती. पण ह्या ज्या 5 कंपन्या वृत्तपत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यापैकी त्या कंपनीची ती औषधी या जिल्ह्यातून पुरविण्यात आली नव्हती. आता संध्याकाळपर्यंत आमच्याकडे जी काय आम्ही माहिती किंवा जुन्या रेकॉर्डची छाननी केली त्याच्यावरून हे निदर्शनास आलेलं आहे. सर, राज्यात अशा सातत्यानं गोष्टी घडत आहेत ज्या बनावट औषध कंपन्या त्यांच्यावर कारवाई देखील कृती होते. मात्र अशा पुन्हा एकदा बोगस कंपन्या तयार होऊन औषधांचा साठा करतायत किंवा पुरवठा करतायत. अशा पद्धतीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तर आरोग्य विभागाला वेगवेगळ्या औषधी निश्चितपणे खरेदी कराव्या लागतात. याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर खरेदी होते. तर ह्या औषध खरेदी करताना त्याचं जे काय ज्या कंपन्याकडून हे औषध पुरविलं जातात त्याचं स्टँडर्ड किंवा त्याची विश्वासार्हता चेक करूनच ह्या औषधी खरेदी कराव्या असं वाटतं. कुडाळ तालुक्यातील पिंगोळी गावात महावितरणाच्या वीज सेवेचे 3:13 वाजलेले आहेत. पिंगोळी ग्रामीण भागात दररोज विद्युत पुरवठा खंडित होत असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मागील 6 ते 8 महिन्यांपासून दिवसातून 8 ते 10 वेळा वीज खंडित होत असल्याने विद्यार्थी वर्ग, छोटे व्यावसायिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नी आज पिंगुळीवासियांनी महावितरणाच्या कुडाळ कार्यालयावरती धडक दिली. याबाबत उपअभियंता जाधव यांना निवेदन सादर करून 8 दिवसात होणारी गैरसोय दूर करा अशी मागणी करण्यात आली आहे. हे पद वॅकंट आहे. त्याचा तात्पुरता चार्ज तिथे पोस्टिंग होईपर्यंत श्री पेडणेकर यांना दिलेले आहे. पेडणेकर हे झराप सेक्शन सांभाळून ग्रामीणचं सेक्शन बघतायत आणि आज आपण इथे जे जमलेलो आहेत ते 11 केव्ही त्रिटा फीडरवर जे वारंवार ट्रिपिंग होत आहे की लाईट जाते आणि येते आणि त्यामध्ये लोकांची गैरसोय होते, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आणि आता जी या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे की जसं पूर्वी वाटावळकर साहेब या ठिकाणी ग्रामीणला होते आणि ते सर्व काम करत होते त्यानुसार आम्ही मॅनेजमेंटला इमिजिएटली हायर ऑथॉरिटीला कळवू आणि या ठिकाणी कायमस्वरूपी एक इंजिनियर हा देण्याची मागणी आपण केलेली आहे. ती पूर्णत्वास देण्याची आम्ही वरच्यावर जात असते. पहिल्यांदा काही दिवस आम्हाला वाटलं होतं की पावसामुळे जाते. पाऊस गेल्यानंतर सुद्धा विद्युत दिवसातून 5-6 वेळा तरी जात असते आणि ह्या जो प्रश्न आम्ही घेऊन यांच्याकडे आलो तर यांची बऱ्याच वेळा उडवाउडवीची उत्तरे असतात आणि मेंटेनन्स न केल्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत असं आमची खात्री आहे. आणि यांना आम्ही भेटलो, आम्ही काही दिवसातच हे दुरुस्त करू म्हणून सांगतायत, पण प्रत्यक्षात मात्र ते काम होत नाही. असे नागरिकांच्या ह्या समस्या दूर केल्या जात नाहीत.
आता तुम्हाला त्यांनी आश्वासन काय दिलंय? आम्ही 4 दिवसामध्ये आम्ही लाईन पूर्ण क्लिअर करू, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करू, एवढं आम्हाला आश्वासन केलेलं आहे. आणि जर ते त्यांनी पाळलं नाही तर तुमचं पुढचं पवित्र जर काय? यांनी ते आश्वासन पाळलं नाही तर येत्या 4 दिवसामध्ये आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन गाववाल्यांना घेऊन करू. रत्नागिरीतील खेड तालुक्यामधील तिसंगी, नवानगर, दांड्याचा माळ या जंगलमय भागात बेकायदेशीर गावठी हदभट्टीची दारू गाळताना खेड पोलिसांनी धाड टाकून 50 वर्षीय देवानंद महिपत भोसले यांना अटक केली असून त्यांच्याकडून 1,12,500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तिसंगी गावातील दारू भट्टीवरती धाड टाकून या कारवाईत 1,12,500 रुपये किमतीचा दारू साठा गाळण्यासाठीचा ऐवज पोलीस पथकाने जप्त केला आहे. या कारवाईची फिर्याद कॉन्स्टेबल प्रशांत वाघ यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली असून देवानंद भोसले यांना अटक करण्यात आलेली आहे. या पोलीस पथकाच्या कारवाईमुळे गावठी दारू धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेले आहेत. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मैं गांधी क्लॉथ स्टोअर, मैं गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण, उत्सव, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, चंद्रकोर पैठणी, बनारस, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शूटिंग सर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, होजियरी. मैं गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट्स, शर्ट पॅन्ट, जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत 5,000च्या खरेदीवर मिळवा 10% सूट. आहेरासाठी सिल्क साडी फक्त 250 रुपये. शुभ कार्य तुमचे, वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. महाड एसटी आगारामध्ये जवळपास खासगी तत्वावरती 17 बसेस कार्यरत आहेत. तर महाराष्ट्र एसटी महामंडळाने खासगी तत्वावर काही गाड्या सुरू केलेल्या आहेत. या बसेस खासगी प्रवासी वाहतूक ठेकेदार कंपनीकडून घेण्यात आलेल्या आहेत. या बसेसवरील चालक देखील खासगी तत्वावरती नेमण्यात आलेले आहेत. एसटी आगारामधील लांब पल्ल्याचा प्रवास या खासगी प्रवासी बसेस या खासगी ठेकेदारांना अधिकतम देण्यात आलेल्या आहेत. गेली काही दिवसांपासून या खासगी बसेस वेळेत सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. खासगी बसेसवरील चालक एसटी वेळापत्रकाच्या नियोजित वेळेत दाखल होत नसल्याने प्रवाशांना तात्काळत उभे राहावे लागत आहे. त्यातच अनेक वेळा चालक उपस्थित राहत नसल्याने ज्या प्रवाशांनी आपली जागा आरक्षित केली असते त्या प्रवाशांना ऐनवेळी दुसरी बस पाहण्याची वेळ येते. यामध्ये प्रवाशांचा वेळ आणि पैसा देखील वाया जात आहे. यामुळे महाड एसटी आगाराच्या अनेक बसेस आरक्षण सुविधा रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा त्रास प्रवाशांना बसत असला तरी खासगी ठेकेदारांना वरिष्ठ पातळीवरील वरदहस्त असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांना तोंडावरती बोट ठेवण्याची वेळ येत आहे. महत्त्वाचे म्हणजे महाड एसटी आगाराचे व्यवस्थापक रितेश फुलबगारे यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त नाशिकमधून अनोखे गिफ्ट देण्यात येणार आहे. 1940 मधील भारतातील ब्रिटिश राजा किंग जॉर्ज 6व्या राजाच्या काळातील चांदीचे 85 नाणे हे 85 आकड्यात ॲक्रेलिक करून शरद पवार यांच्या डिजिटल पोर्ट्रेट फोटोसह 12 डिसेंबर रोजी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिले जाणार आहे. इंडियन सिक्युरिटी नोट प्रेस मजदूर संघाच्या माध्यमातून हे शरद पवारांना दिल्ली येथे जाऊन दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेमध्ये अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर तसेच आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम, ज्येष्ठ नेते जलालभाई राजपूरकर, मंगेश भागवत, फजल मणियार व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केली आहे। या संदर्भात खेड पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय प्रांत तसेच पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आमचे नेते, आमचे दैवत श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरती काल सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्कटवाडी या ठिकाणी गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी जे काय वक्तव्य केलं, ज्यांनी जे अर्वाच्य भाषेमध्ये समाजामध्ये जे तेढ निर्माण होईल किंवा भानगडी कशा वाढतील किंवा लोकांमध्ये कशा तणाव कसा निर्माण होईल यासारखी जी वक्तव्य केली, या संदर्भात आज आम्ही खेड पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निवेदन दाखल केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही पोलीस स्टेशनचे खेड पोलीस स्टेशनचे भोयर साहेब यांना विनंती केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी। कारण आज पाहिलं तर बरंचसं त्यांनी हे केलेलं आहे। पवारसाहेब एकही शब्द त्यांच्या विरोधात पूर्ण बोललेले नाहीत, परंतु त्यांनी जे काही बोललेत याच्याबद्दल जो हे आहे तो पूर्ण देशाने, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। काल सोलापूर जिल्ह्यातील मार्कटवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे सर्व भारताचे माजी कृषी मंत्री आदरणीय नेते पवारसाहेब यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये जे वक्तव्य केलं, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होणे, अशांतता तयार होणे व काही लॉ अँड ऑर्डर बिघडणे यासारखे प्रकार होऊ शकतात। त्यामुळे आम्ही खेड पोलीस ठाण्यामध्ये येऊन सदर विषयाची आम्ही एक पत्र दिलेलं आहे। आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई होण्याबाबत खेडचे पोलीस निरीक्षक भोयर साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशा याचं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी आम्हाला त्याविषयी सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे। योग्य ती कारवाई करतो असं आश्वासन त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे। रत्नागिरी जिल्हा समाजसेवक व देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। त्यापैकीच खेड तालुक्यात असणारे गरम पाण्याचे कुंड, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे। किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याचे कुंड आहे याची अनेकांना कल्पना देखील नाही। प्रचंड मोठे गवत, दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेले होते। तळीरामांचे हे ठिकाण बनल्याचे दिसून आले। दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला या ठिकाणी होता। महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने सदर कुंडाची स्वच्छता मोहीम करण्याचे ठरवण्यात आले। त्यानुसार 11 डिसेंबर म्हणजेच आज सकाळी 6 वाजल्यापासून महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य, उपाध्यक्ष डॉक्टर परेश मळणगावकर, सचिव प्रणव मापुसकर तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे, नरेंद्र जाधव, गणेश सानप, राहुल तुगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला आहे। अजून 2 ते 3 मोहिमा राबवून सदरचे कुंड हे स्वच्छ व प्रेक्षणीय ठिकाण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। सदर कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे। सुमारे 1985 पासून रत्नागिरीतील खेडमध्ये असणाऱ्या खोपी पिंपळवाडी धरणाची रखडलेली कामे आज तागायत सतत रडगाणे गातच चाललेली होती। परंतु मुख्य कार्यकारी अभियंता श्री सलगरे, श्री गोसावी, उपअभियंता पाटबंधारे विभाग चिपळूण श्री धवन, कनिष्ठ अभियंता पाटबंधारे विभाग चिपळूण यांच्या अथक व चिकाटीच्या प्रयत्नातून खोपी पिंपळवाडी धरणावरती सुशोभीकरणाच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धोक्याचा इशारा देणारे सायरन, डांबरीकरण रस्ते, पिचिंग वॉल, काँक्रिटीकरण, विद्युत खांबे, विद्युत दरवाजे इत्यादी कामांचा सपाटा चालू आहे। त्यासाठी खोपी ग्रामस्थांची मोठी फौज त्या अभियंत्यांच्या मागे ठामपणे उभी आहे। त्यामध्ये समाजसेवक श्री विकीभाई भोसले, माजी सरपंच यशवंत भोसले, अंकुश भोसले, निलेश बामणे, राजेंद्र भोसले, शुभम भोसले, संजय आखाडे आणि ग्रामस्थांनी अभियंत्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। या सर्व विकास कामांमुळे खोपी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून अशीच विकास कामांची गंगा सतत खोपी पंचक्रोशीत वाहत राहो अशी भावना व्यक्त केली गेली। तर आता खोपीचं धरण हे गेले कित्येक वर्ष चालू आहे। मला वाटतं 1985 पासून धरणाचं काम चालू झालं
परंतु त्या कामाला गती पाहिजे तेवढी येत नव्हती आणि वारंवार ग्रामस्थ आपल्या खात्याकडे मागणी करत होते, अर्ज करत होते आणि वारंवार तुम्हाला विनंती करत होते, परंतु कुठल्याही प्रकारच्या विनंतीला अर्जाला आमच्या चालना मिळत नव्हती. मात्र आपण या ठिकाणी आलात आणि आपण कारभार घेतल्यानंतर आपल्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचे हे सर्व ग्रामस्थ असतील, आमचे विकीबाई भोसले असतील यांनी आपल्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही लक्ष घालून कामाला जी गती दिली त्याबद्दल आज आम्ही सर्व कोपीतले ग्रामस्थ म्हणून आपलं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी इथं आलोय. आपलं सहकार्य हे आम्हाला वेळोवेळी असंच शेवटपर्यंत लाभेल आणि जी आमची काही उर्वरित इरिगेशनची कामं बाकी आहेत ती सर्व कामं वेळेत पूर्ण होऊन जे काय आता पिंपळवाडीचं धरण आहे, कोपी आणि शिरगावच्या मध्यभागी असलेले पिंपळवाडी प्रकल्प, तो प्रकल्प एक पर्यटन स्थळ म्हणून लोक त्याकडे बघतील आणि निश्चितपणे आमच्या गावच्या प्रगतीला त्यातून चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून तुमचं खास कौतुक आणि अभिनंदन आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यासाठी आज आम्ही आपल्या इथं आलो. बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू व अन्य अल्पसंख्याक धर्मीयांवरती होणाऱ्या आघाताचे जाहीर निषेध निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते व गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री भास्कर शेठ जाधव व रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथल्या असलेल्या सगळ्याच अल्पसंख्याक धर्मियांवर हिंदू समाजासह अन्य पण खूप मोठे अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराकडे आपल्या देशातल्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि तिथल्या लोकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे अशा प्रकारची आज अपेक्षा संपूर्ण देशवासियांची. आपल्याला आठवत असेल की 1971 साली अशाच पद्धतीनं पाकिस्ताननं थोडासा इतर धर्मियांच्यावर अत्याचार सुरू केला आणि त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आपलं सैन्य पाकिस्तानच्या हद्दीत घुसवून आजचा जो बांगलादेश निर्माण झालाय तो बांगलादेश अलग करून त्यांच्या मालमत्तेचं, त्यांच्या जीविताचं रक्षण केलं. आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्या देशाची उन्नती व्हावी म्हणून आपल्या देशानं खूप योगदान दिलं. लोक आम्ही आपल्याला एक निवेदन देतोय, ते निवेदन आपण तात्काळ केंद्र सरकारकडे आणि संबंधित यंत्रणेकडे पाठवावं आणि आज आम्ही सनदशीर मार्गाने आपल्याला निवेदन दिलेलं आहे. आपण त्याची गांभीर्यानं दखल न घेतल्यास भविष्यामध्ये याचे पडसाद तीव्र उमटतील आणि आम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागेल. केवळ हिंदू नाही तर इतर धर्मियांचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी ही आम्ही तुमच्यामार्फत पोहोचवायला इथं आलेलो आहोत. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या खेड रेल्वे स्थानकानजीक तुमच्या सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश सुपरमार्ट. घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण. किराणा, धान्य, भाजी, फळे, दूध, खेळणी, भांडी, गोठवलेले अन्न, सौंदर्य प्रसाधने व दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे 800हून अधिक साहित्य उपलब्ध. प्रत्येक वस्तू मागे मिळवा 5 ते 30% सूट. होम डिलिव्हरी देखील उपलब्ध. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट, रॉयल एलिजन्स, खेड रेल्वे स्टेशन जवळ, वेरळ, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी किंवा संपर्क साधा 9137104814 या नंबरवरती. जी फ्रेश सुपरमार्ट. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. समस्त रोहेकरांसाठी बुधवार ऐतिहासिक दिवस ठरलाय. आतापर्यंत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उपक्रमातून बंधारा बांधणे, गावाची साफसफाई केली जात होती. मात्र प्रथमच डॉक्टर चिंतामणराव देशमुख, सौ कुसुमताई ताम्हाणे महाविद्यालयात जिल्ह्यातील महाविद्यालयातून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रोह्याचे लौकिक कळसगिरीचा पायथा संकल्पित रस्ता रंगीबेरंगी करून अक्षरशः चकाचक केलाय. त्यामुळे निसर्गरम्य कळसगिरी जंगलाला आगळीच झळाळी आली आहे. तब्बल 70हून अधिक विद्यार्थ्यांनी श्रमदानासाठी पुढाकार घेतला. सिटी फ्लॉवरच्या कळसगिरी कायम निसर्गरम्य ठेवण्याला रंगीत फुलांचे शहर उपक्रमाला अधिक गती मिळाली आहे. दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून जंगल सेफ आहे असा संदेश देण्यात आला.
तर आधी भव्य चित्रकला स्पर्धा, आता विद्यार्थी श्रमदानातून लहानगे व तरुणांना निसर्गाची आवड निर्माण करण्याचा उद्देश सफल होत असल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हडपसर येथील भीषण आगीत 2 लहान बहीण भाऊ सापडले, पण दोघांचे हे धाडस व वाचवणाऱ्यांचे धाडस अतिशय चित्तथरारक होते. हा प्रसंग पुणे हडपसर येथील एका बिल्डिंगला लागलेल्या भीषण आगीत घडला आहे. तेथेच शेजारी राहणारे 2 मुले या भीषण आगीमध्ये सापडली. आगीचे रौद्ररूप वाढत असताना या दोन्ही लहान बहीण भावांनी आपल्या परीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धाडस दाखवत गॅलरीतून खाली उतरत असताना तेथील स्थानिक तरुणाने पण धाडस करत पायपाने वर जाऊन चित्तथरारक पद्धतीने दोन्ही मुलांना सुखरूप वाचवले. अशा समयसूचकता असणाऱ्या धाडसी मुलांचे व वाचवणाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजापूर तालुक्यातील वाल्ले गावातील बौद्धवाडी येथील धोंडू सोनाजी वालकर यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले असून घराच्या मागील पडवीच्या वरील कौले काढून घरात प्रवेश करून घरात असलेली स्टील कपाट उचकटून नुकसान केले आहे. घरातील कोणतीही किमतीची वस्तू चोरट्याने चोरली नसून घरात चोरीच्या उद्देशाने घर फोडले आहे. परंतु घरात असलेली रोख रक्कम मात्र चोरट्यांच्या हाती आलेली नाही. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकले नाही. तरीही घटनेचा पंचनामा राजापूर पोलीस यांनी केला असून अधिक तपास राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण व बीट अंमलदार चव्हाण करत आहेत. माणगावकरांच्या मनोरंजनासाठी हितेन छेडा आयोजित धीरूभाई महोत्सव माणगाव 2024 या महोत्सवाला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये विविध वस्तूंची दुकाने तसेच मनोरंजनाची साधने असे उत्कृष्ट प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तसेच विशेष सेलिब्रिटींची कला प्रदर्शनाची मेजवानी देखील ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये 10 डिसेंबरला रात्री महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा शो आयोजित करण्यात आला होता. या शोला माणगावकरांकडून प्रचंड प्रतिसाद देखील मिळालेला आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.